स्वीकारायचं आहे। खूप खूप अभिनंदन। पुढच्या फेरीसाठी सुद्धा आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील। कर्जी गवळवाडी संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोच क्षेत्ररक्षण ओके। चला अनसपुरे मालपवाडी संघ आपली सलामीची जोडगोळी लगेचच मैदानात पाठवा। पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना, अर्थातच 10व्या क्रमांकाचा हा सामना कर्जी गवळवाडी वर्सेस अनसपुरे मालपवाडी। श्री भैरी मोमाई चषक 2026 या स्पर्धेमध्ये एकूण 20 संघांनी सहभाग घेतला होता आणि तदनंतर 220 खेळाडूंचं भवितव्य आज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। कोणता संघ चमकेल संध्याकाळच्या सत्रामध्ये, कोणता संघ आपल्या चमचमत्या ट्रॉफीवरती नाव कोरेल हे मात्र पाहण्याजोगं असेल आणि त्याचसाठी सर्व समर्थकांची पूर्ण गावाची नजरा त्यांच्यावरती लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। यूट्यूबच्या माध्यमातून, अर्थातच UTC लाईव्हच्या माध्यमातून, म्हणजेच युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट, म्हणजेच श्री शैलेश भोईर आणि मनोज मडवी सर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभर प्रक्षेपित केली जाते। त्यांचे सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय। आमची ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक जण या ठिकाणी हातभार लावतोय। प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी या स्पर्धेला हातभार लावलाय त्या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतोय। आणि या स्पर्धेचं औचित्य असेल ती गावची ग्रामदैवत म्हणजेच श्री भैरी मोमाई यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदत म्हणून या स्पर्धेचा आजचा हा सोहळा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय। उपस्थित सर्व मान्यवर क्रीडा रसिक या दुपारच्या सत्रामध्ये मी समालोचक राजेश पाताडे सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। माझ्यासोबत साथी समालोचक मनीष सर असतील, त्याचप्रमाणे डीजे अर्थातच पीटर डीजे या ठिकाणी त्यांचे सुद्धा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय। आणि संपूर्ण या दिवसभरामध्ये रखरखत्या उन्हामध्ये जे पंचगिरी म्हणून काम पाहत आहेत गणेश यादव सर असतील, संदीप सर असतील, दिलीप चव्हाण सर असतील, त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। आणि उपस्थित सर्व महिला मंडळाचे खास करून आम्ही विशेष आभार मानतोय। आपल्या घरातील काम बाजूला ठेवून या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी इथे उपस्थित राहिले त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। जाऊया मैदानावरती। कर्जी गवळवाडी संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय। अनसपुरे मालपवाडी संघाची सलामीची जोडगोळी MKCC तळगर संघ आपण आपली सन्मान चिन्ह या ठिकाणी येऊन स्वीकारायचं आहे। आपण या स्पर्धेत सहभागी झालात यासाठी आपले हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। जाऊया मैदानावरती। अनसपुरे मालपवाडी संघ प्रथम फलंदाजी करताना सलामीची जोडगोळी अमित आणि शिवाजी मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि गोलंदाजी मार्कवरती अर्थातच कर्जी गवळवाडी संघाकडून गोलंदाज सिद्धार्थ गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय। मर्यादित 3 षटकांचा हा सामना आणि 3 षटकांच्या सामन्यामध्ये पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सिद्धार्थची वर्णी लागताना आपल्याला पाहायला मिळतोय। स्ट्राईकला असेल शिवाजी, नॉन स्ट्राईकला असेल तो अमित। पहिल्याच चेंडूवरती पॉइंटच्या दिशेने मारण्याचा इरादा मात्र फसतोय। गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल। पहिल्याच चेंडूवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित करताना गोलंदाज सिद्धार्थ आपल्याला पाहायला मिळतोय। सिद्धार्थ आपल्या नावाप्रमाणेच सिद्ध करतोय मी एक चांगला गोलंदाज, नामवंत गोलंदाज या स्पर्धेमध्ये खेळतोय। म्हणजेच पहिल्या चेंडूवरती जकडून ठेवतोय तो फलंदाज शिवाजी याला। पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, आता मात्र पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र प्रयत्न फसतोय आणि इथे मात्र झेल बांधून परतावं लागेल। जे जाळं विणलं होतं गोलंदाज सिद्धार्थने त्या जाळ्यामध्ये मात्र मोठा मासा गळाला लागतोय आणि इथे मात्र शिवाजीला तंबूत परतावं लागेल। 0 या धावसंख्येची बॅट डोक्यावरती घेऊन तंबूत परतोय तो शिवाजी नावाचा हा फलंदाज। पहिला गडी बाद होतोय अनसपुरे मालपवाडी संघाचा। 1 गडी बाद 0 अशी धावसंख्या। नवीन फलंदाज रवींद्र मैदानात पावले टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय। 1 गडी बाद 0 अशी धावसंख्या, म्हणजेच डगआउटचा रस्ता पकडताना शिवाजी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि नक्कीच शिवाजी यांनी त्यांच्या समर्थकांमध्ये नक्कीच या ठिकाणी त्यांचे समर्थक त्यांच्यावरती नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। कारण या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं नाव प्रस्थापित करायचं असेल, वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर मात्र चांगली फलंदाजी अपेक्षित होती।
चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. कोणत्याही फलंदाजाला हात मात्र खोलू देत नाहीये तो गोलंदाज सिद्धार्थ. सुरेख गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक कसं असावं आणि गोलंदाजाने जो विश्वास टाकलाय त्या विश्वासाला सार्थकी अशी गोलंदाजी करताना सिद्धार्थ गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावलेली. एक ही धावसंख्या धावफलकावरती. एक गडी बाद एक अशी धावसंख्या. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. पुढचा चेंडू सिद्धार्थाचा. अमित याच्यासाठी जोरात मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू नीटचा बॅटच्या स्लॉट मध्ये येत नाही. तदनंतर चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या मागे घरंगळत जातोय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. नको 4 चेंडूंमध्ये धावा झाल्यात 2. एक विकेट मात्र तंबूत परतल्यात. फलंदाजी मार्कवरती रवींद्र. गोलंदाजी मार्कवरती सिद्धार्थ. यावेळी मात्र शपलून मारण्याचा प्रयत्न फसतोय. पुन्हा एकदा आपल्या गतीमध्ये परिवर्तन करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज सिद्धार्थ. आणि त्याचमुळे फलंदाज कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून वंचित राहिलाय. बॅट्स आणि चेंडूचा नीटचा संपर्क होत नाहीये आणि कुठेतरी दबाव निर्माण करताना सिद्धार्थ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज सिद्धार्थच्या माध्यमातून. तदनंतर मात्र खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. परिणामतः 1 धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. म्हणजे षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 3 अशी धावसंख्या. एक सुरेख सुरुवात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती कर्जी गवळवाडी संघाची. प्रथम क्षेत्ररक्षण करताना नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय आतापर्यंत सार्थकी लावलाय तो गोलंदाज सिद्धार्थ याने. आता मात्र फलंदाजांना हात खोलावे लागतील. आपल्या फलंदाजीचा गिअर बदलावा लागेल जेणेकरून येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये मोठे प्रहार करून आपल्या संघासाठी एक मोठी टोटल उभी करण्याचा इरादा मात्र मनाशी बाळगावा लागेल तो दोन्ही फलंदाजांना. फलंदाजांचा विचार केला तर एका बाजूला अमित असेल, एका बाजूला रवींद्र असेल आणि वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोशन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धार्थने आपली कामगिरी चोख बजावली आहे. त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून रोशन नावाचा गोलंदाज कामगिरी करेल का, आपलं नाव रोशन करेल का हे मात्र पाहण्याजोगं असेल. चला थोडासा स्पीडअप घ्या. नक्कीच दोन्ही संघ श्री भैरी मोमाई चषक 2026च्या पुढच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील असतील आणि तेच प्रयत्न करावे लागतील जेणेकरून तुमच्या गावाचं नाव रोशन होईल, तुमचं नाव रोशन होईल. आणि तेच करण्यासाठी या ठिकाणी मैदानावरती दोन्ही संघांकडून प्रयत्न केले जात आहेत. पहिलं षटक संपले, दुसरं षटक प्रगतीपथावरती. रोशन पहिला चेंडू घेऊन यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरच्या क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. कणकणीत षटकाराने आता मात्र संघाची धावसंख्या गती घेताना प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करताना अनसपुरे मालपवाडी संघ आतापर्यंत धावसंख्या रोखून ठेवली होती सिद्धार्थने, परंतु पहिल्याच चेंडूवरती रोशनच्या घणाघाती प्रहार केलाय तो फलंदाज रवींद्र याने आणि ठणकावून सांगतोय की येणाऱ्या चेंडूवरती सुद्धा आम्ही फलंदाजी अशीच करू. आमच्या मनगटामध्ये ताकद असेल चौकार षटकारांची आतषबाजी करण्याची आणि तीच आतषबाजी पाहण्यासाठी सुद्धा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उत्सुकलेला असेल. पुन्हा एकदा मोठा प्रहार. चेंडू पुन्हा त्याच क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा सीमारेषा पार. कणकणीत षटकार. चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये आल्यानंतर आता मात्र समोरच्या प्लॉटमध्ये नेऊन डिपॉझिट केलाय आणि तुम्ही जरी किती यॉर्कर टाकले तरी मात्र आम्ही हेलिकॉप्टर उडवणार हे मात्र सांगताना फलंदाज रवींद्र मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार म्हणजे कुठेतरी गोलंदाजावरती दबाव टाकण्याचं तंत्र अवलंबताना पाहायला मिळतोय तो फलंदाज रवींद्र वैयक्तिक 13 या धावसंख्येवरती खेळतोय. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 15 ही धावसंख्या धावफलकावरती. 1 गडी जरी तंबूत परतलाय तरी मात्र रवींद्र आपल्या नावाला साजेशी अशी फलंदाजी करताना मैदानावरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचे 2 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 15 अशी धावसंख्या. आता मात्र गोलंदाज रोशनला थोडासा विचार करावा लागेल. आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये थोडासा बदल करावा लागेल जेणेकरून मोठ्या फटक्यांपासून रोखून ठेवावं लागेल. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू इथे मात्र हलके स्टेअर केलाय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण.
आणि चेंडू क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार, चौकार. 4 धावांनी संघाची धावसंख्या बदलताना आपल्याला पाहायला मिळते. 19 ही धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या त्या गोलंदाज सिद्धार्थ याने. आता मात्र रोशनच्या पहिल्या 3 चेंडूवरती 16 धावा खर्च केल्यात. म्हणजेच चांगली फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. ते अर्थातच अनसपुरे मालपवाडी संघाकडून फलंदाज रवींद्र याची. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाचा दबदबा पाहिलाय, दुसऱ्या षटकामध्ये आपण फलंदाजाचा दबदबा पाहतोय. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या मागे. 1 धाव या ठिकाणी मात्र प्राप्त करतायत. वीस ही धावसंख्या धावफलकावरती. 1 गडी बाद 20 अशी धावसंख्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 4 चेंडूंचा खेळ संपलाय. म्हणजे अजून या इनिंगचे 8 चेंडू शिल्लक असतील. 8 चेंडूंमध्ये किती मोठे प्रहार होतील का गोलंदाज पुन्हा एकदा आपलं वर्चस्व गाजवेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. यावेळी मोठा प्रहार, परंतु क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न. काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक झेल टिपण्यासाठी धावत आला होता. जर नक्कीच डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने जर झेलसाठी ट्राय केला असता तर नक्कीच झेल टिपला असता. परंतु काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी झेलसाठी आलाय आणि तदनंतर मात्र त्याच्याकडून चुकी होते. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. 4 धावांनी संघाची धावसंख्या परावर्तित होते. 24 ही धावसंख्या धावफलकावरती. अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. म्हणजेच रोशनच्या या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतलाय तो फलंदाज रवींद्र याने. 21 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च झाल्या होत्या. थोडंसं महागडं षटक. आता मात्र सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 24 अशी धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज सिद्धार्थ याने. पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकामध्ये साजेशी अशी गोलंदाजी केली होती आणि तदनंतर मात्र रोशनच्या पहिल्या 2 चेंडूवरती लगातार 2 षटकार आपण पाहिले. ते अर्थातच रवींद्रच्या बॅटमधून आणि तदनंतर दबावात आलेला गोलंदाज रोशन. त्याच्यानंतर मात्र 2 चौकार त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिले. म्हणजेच एकूण 21 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज रोशन याने. आणि हेच महागडं षटक पुढे घातक ठरू शकतंय. ते अर्थातच कर्जी गवळवाडी संघाला सेकंड इनिंगमध्ये धावा चेस करताना. आता मात्र वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे 3रं हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना भैरवली भांगणेवाडी वर्सेस तुंबाड शिंदेवाडी. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. भैरवली भांगणेवाडी वर्सेस तुंबाड शिंदेवाडी दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असेल. एकूण 20 संघातून टॉप 10 संघ आतापर्यंत प्राप्त झालेत आणि त्या 10 संघामधून पहिला सामना अर्थातच भैरवली भांगणेवाडी वर्सेस तुंबाड शिंदेवाडी. दोन्ही संघनायकांना विनंती असेल आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. जाऊया मैदानावरती. 1 धाव पळून कंप्लीट केली आहे. अक्षयच्या पहिल्याच चेंडूवरती 1 धाव खर्च करतोय अक्षय. 25 ही धावसंख्या धावफलकावरती. अनसपुरे मालपवाडी संघाची पावशतक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 1 गडी तंबूत परतलाय तरी मात्र जी धावसंख्या पाहिजे, जी टोटल पाहिजे ती उभारण्यात आतापर्यंत मात्र यश मिळवताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अमित असेल, एका बाजूला रवींद्र असेल. स्ट्राईकला आता मात्र अमित वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळताना. यावेळी मोठा प्रहार केलाय. चांगला फटका, नेत्रदीपक फटका आपण पाहतोय. चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार, षटकार. शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये कशी फलंदाजी करायची याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा फटका. अक्षयच्या गोलंदाजीवरती अमितने मारलेला हा फटका आपण पाहतोय. 6 धावांनी संघाची धावसंख्या परावर्तित होते. 31 ही धावसंख्या धावफलकावरती. आता मात्र धावसंख्या चांगली गती घेताना पाहायला मिळते. सकाळच्या सत्रापासून आपण सामने पाहिले 40च्या वरती जर टोटल उभी केली तर मात्र सामना जिंकण्यासाठी चांगली मदत होताना आपल्याला पाहायला मिळते आणि तेच करणं गरजेचं असेल. आता मात्र चांगलं पुनरागमन गोलंदाजाचं पाहायला मिळते. अक्षयाचं पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 6 धावा, तदनंतर मात्र तिसऱ्या चेंडूवरती निर्धाव सांगता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच चांगल्या आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये बदल करताना पाहायला मिळतोय तो अक्षय नावाचा गोलंदाज.
पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा हा चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये नीटचा चेंडू येत नाहीये. तदनंतर मात्र यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतोय चेंडू गॅदर करताना आणि परिणामता एक धाव पळून पूर्ण केली जाते. एका धावेने संघ पोहोचतोय 32 या धावसंख्येवरती. 32 लॉस ऑफ 1 विकेट. अनसपुरे मालपवाडी संघ प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 3 षटकांच्या या सामन्यामध्ये एक सन्मानजनक टोटल उभी करण्यात यश मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू या इनिंगचे शिल्लक. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र बॅड लक म्हणावं लागेल. ते फलंदाज अमित याचं एकच धाव या ठिकाणी प्राप्त केली जाते. एका धाव्याने संघ पोहोचतोय 33 या धावसंख्येवरती. 33 लॉस ऑफ 1 विकेट. पंच पहा, थोडीशी दुखापत झालेली असेल तर पाणी वगैरे काय असेल तर विचारा. रखरखत्या उन्हामध्ये नक्कीच या ठिकाणी थोडासा त्रास खेळाडूंना नक्कीच होतो, परंतु या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा आपल्या गावाच्या नावासाठी खेळ करणं महत्त्वाचं असतं. परंतु त्यासोबत आपली तब्येत, आपली फिटनेस सुद्धा सांभाळणं गरजेचं असतं आणि याचसाठी सगळ्यांना सांगितलं जातं भर उन्हामध्ये जास्त पाणी प्या. त्यामध्ये ORS टाकू शकता, ग्लुकॉन-डी टाकू शकता, जेणेकरून डिहायड्रेशन होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती अक्षय नावाच्या गोलंदाजाचा फलंदाजी मार्कवरती. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली आहे. बॅटचा आणि चेंडूचा नीटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. षटक संपतंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 33 अशी धावसंख्या, म्हणजेच 34 धावांचा पाठलाग करायचा आहे तो कर्जी गवळवाडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर होणारा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अर्थातच बहिरवली भांगणेवाडी वर्सेस तुंबाड शिंदेवाडी. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण लगेचच या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर लगेचच आपला सामना खेळवला जाईल. या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीला प्रारंभ होईल. दुसऱ्या फेरीचा प्रारंभ बहिरवली भांगणेवाडी संघ आणि तुंबाड शिंदेवाडी दोन्ही विजेते संघ पुढच्या फेरीत प्रवेश केले त्यांच्या दरम्यान हा सामना खेळवला जाईल. अनसपुरे मालपवाडी संघ, चला लगेचच आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. बहिरवली भांगणेवाडी आणि तुंबाड शिंदेवाडी दोन्ही संघनायक आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी लगेचच यायचं आहे. तर आमच्या या स्पर्धेसाठी अर्थातच आर्थिक स्वरूपात आम्हाला देणगी प्राप्त होते. श्री अक्षय चिनकुटे पन्हळजे कोंडवाडी यांच्याकडून 500 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे. श्री बबन शांताराम जाधव पन्हळजे बलदेवाडी यांच्याकडून 501 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे. निर्विनिशा किरण मालप यांच्याकडून अनसपुरे यांच्याकडून 555 रुपयाची देणगी या ठिकाणी प्राप्त झाली आहे. या सर्व देणगीदारांचे आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. प्रत्येक स्पर्धा, प्रत्येक आयोजन म्हटल्यानंतर या ठिकाणी आर्थिक सहाय्य महत्त्वाचं असतं आणि हेच आर्थिक सहाय्य तुमच्या माध्यमातून होतं. यासाठी आम्ही तुमचे मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. श्री भैरी मोमाई चषकच्या आयोजकांच्या वतीने तुमचे पुन्हा एकदा मनापासून हार्दिक आभार. यानंतर होणारा सामना बहिरवली भांगणेवाडी वर्सेस तुंबाड शिंदेवाडी. दोन्ही संघनायक लगेचच आपण नाणेफेकीसाठी या. चला कर्जी गवळवाडी संघ आपली सलामीची जोडगोळी मैदानात पाठवा. सामन्याला विलंब करू नका. आपण दुसऱ्या फेरीला लगेचच या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. कर्जी गवळवाडी संघ लगेचच आपली सलामीची जोडगोळी मैदानात पाठवायची आहे. बॉल दाखवून एक ना बॉल कुठे तर सांगून जा लागतो शिंदेवाडी जुने पाहिजे
टॉस यानंतर होणाऱ्या सामन्याची नाणेफेक अर्थातच भैरवली भांगणेवाडी संघाने टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. अनसपुरे मालपवाडी संघ वर्सेस कर्जी गवळवाडी हा सामना आपण मैदानावरती पाहतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं ते कर्जी गवळवाडी संघाने आणि अनसपुरे मालपवाडी संघाने प्रथम फलंदाजी करत मर्यादित 3 षटकांमध्ये 33 धावा जमा केल्यात. म्हणजे 34 धावांचा पाठलाग करायचा आहे तो कर्जी गवळवाडी संघाला. 34 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडगोळी मैदानात पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळते. अक्षय आणि सिद्धार्थने गोलंदाजीमध्ये आपली कमाल दाखवली होती. तशीच फलंदाजीमध्ये कमाल दाखवेल का, आपल्या संघाला एका हाताने विजय मिळवून दिलेल का, हे मात्र पाहण्याजोगं असेल. स्ट्राईकला असेल नाही, स्ट्राईकला असेल सिद्धार्थ, नॉन स्ट्राईकला असेल तो अक्षय. आणि गोलंदाजी मार्कवरती पहिलं वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे पहिलं पॉवर प्लेचं अनिवार्य षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रवींद्र सज्ज असेल. चौतीस धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याचसाठी फलंदाजी मार्कवरती सिद्धार्थला आपण पाहतोय. अष्टपैलू खेळाडू सिद्धार्थची वर्णी लागताना आपण पाहतोय आणि त्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतील. एका त्याने विजय मिळवून देईल का, चौकार षटकारांची आतषबाजी प्रेक्षकांना पाहायला मिळेल का, हे मात्र पाहण्याजोगं. पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय आणि या ठिकाणी पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक साधा सोपा झेल देऊन मात्र माघारी परतावं लागतंय. त्या अर्थातच सिद्धार्थ मात्र सर्व प्रेक्षकांची या ठिकाणी निराशा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक गडी बाद 0 अशी धावसंख्या, म्हणजेच 0 या धावसंख्येची बॅट डोक्यावरती घेऊन सिद्धार्थ तंबूत परततोय. पहिला हादरा, पहिला धक्का बसतोय अर्थातच अनसपुरे मालपवाडी संघाच्या विरोधात कर्जी गवळवाडी संघाला. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानात आपण यायचं आहे. डगआउटमध्ये असलेल्या फलंदाजांनी कृपया नोंद घ्या. आउट झालेला बॅट्समन पॉवर प्ले सर्कलच्या बाहेर यायच्या आधी आपण मैदानात एंट्री करावी, जेणेकरून वेळ होणार नाही याची दक्षता घ्या. नवीन फलंदाज रोशन मैदानात पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धार्थने मात्र थोडीशी निराशा केली आहे आणि इथे मात्र आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते ते अनसपुरे मालपवाडी संघाच्या समर्थकांकडून. यावेळी मात्र खोदून मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्हचा सुंदर असा फटका, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूला सरळ पाठवलंय सीमारेषा पार, चौकार. सिद्धार्थ जरी अपयशी झाला तरी मात्र आमच्या मनगटामध्ये ताकद आहे हे मात्र सांगून देताना फलंदाज रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. रोशनने या अगोदर गोलंदाजी करताना सुद्धा थोडीशी निराशा जरूर केली गेली होती, परंतु या चेंडूवरती मात्र चौकार मारून आपला इरादा स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक गडी बाद 4 अशी धावसंख्या, 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच इराद्याने फलंदाजी करताना रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती रवींद्र. यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार, चेंडू बराच काळ हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु चेंडूपर्यंत कोणताही क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. चेंडू जातोय 1 बाउन्स, चौकार. आल्या आल्या 2 चौकारांशी गोलंदाज रवींद्र याचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज रोशन. नावाप्रमाणेच फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी स्वतःचं नाव तर रोशन आहेच, परंतु त्या रोशनच्या मागे अजूनही एक चांगली पदवी लावण्यासाठी रोशन फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 ही धावसंख्या धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवरती जरी सुयश प्राप्त झाले, तदनंतर मात्र रवींद्र गोलंदाजीमध्ये थोडासा खराब मारा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा प्रहार. यावेळी मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू या ठिकाणी जमिनीवरती आदळला जातोय, म्हणजेच एक जीवनदान मिळतंय ते अर्थातच फलंदाज रोशन याला आणि त्याचाच पुरेपूर फायदा उठवतोय. 2 धावा पळून कंप्लीट केल्या जात आहेत.
इथून नाही जात आवाज तिकडे. पुढचा चेंडू यावेळी फुलटॉस चेंडू घेऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटवरती नीटसा आला नव्हता आणि तदनंतर मात्र एकेरी धावेची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 11 ही धावसंख्या धावफलकावरती. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजेच जवळजवळ 11ची सरासरी राखावी लागेल. मर्यादित 3 षटकांच्या या सामन्यामध्ये आतापर्यंत 11 धावा जरूर प्राप्त केल्यात. पुढचा चेंडू हलके स्टेअर करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एकेरी धावेची लहर मैदानात उमटवते, म्हणजेच 12 ही धावसंख्या धावफलकावरती. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 12 अशी धावसंख्या. रोशनने मात्र या षटकामध्ये फलंदाजीची धुरा सांभाळली आहे. फलंदाजाचा दबदबा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नक्कीच रोशनची वाहवा केली जाईल, परंतु गोलंदाज रवींद्रचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती एक घणाघाती फलंदाज अर्थातच सिद्धार्थला तंबूत पाठवले, परंतु तदनंतर मात्र थोडासा लईमध्ये थोडासा अयशस्वी ठरला होता तो गोलंदाज रवींद्र. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार खेचले होते फलंदाज रोशन याने आणि तदनंतर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 ही धावसंख्या धावफलकावरती. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि आता संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजी मार्कवरती राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी मार्कवरती जो बराच काळ नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळाला होता तो फलंदाज अर्थातच अक्षय स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. रखरखत्या उन्हामध्ये या ठिकाणी फलंदाजी करताना, क्षेत्ररक्षण करताना प्रत्येक खेळाडू आपल्या गावासाठी संघर्ष करताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. राहुलचा पहिला चेंडू फलंदाज अक्षय याच्यासाठी. फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती फुल टोल वसूल करणारा फटका. चेंडू सरळ सीमारेषा पार, षटकार. इथे मात्र ठणकावून सांगतोय अक्षय, जर तुम्ही फुलटॉस चेंडू असे जर टाकलात तर मी समोरच्या प्लॉटमध्ये चेंडूला डिपॉझिट करेन आणि तेच तंत्र अवलंबावं लागेल. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे, जेणेकरून गोलंदाजांवरती दबाव टाकून एकहाती विजय मिळवून देण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते. 6 धावांनी संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 18 ही धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल, म्हणजेच 19 ही धावसंख्या धावफलकावरती. सुरेख चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू बॅटच्या स्लॉटमध्ये नीटचा नव्हता आणि तदनंतर मात्र एक धाव पळून पूर्ण केली जाते, म्हणजेच 20 ही धावसंख्या धावफलकावरती. एक गडी बाद 20 अशी धावसंख्या. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 9 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण. या सामन्याचा विजयाचा विचार केला तर दोन्ही संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ बाजी मारेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. यावेळी शपल होऊन मारण्याचा प्रयत्न फसतोय. पंचांकडे दाद मागितली जाते, पंच मात्र दाद फेटाळून लावतायत, म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकाचा, म्हणजेच शेवटचे 8 चेंडू शिल्लक असतील आणि 8 चेंडूंमध्ये धावा करायच्या त्या 14. 20 ही धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळते. ते अर्थातच कर्जी गवळवाडी संघाची 34 धावांचा पाठलाग करताना. सुरेख फटका, जमिनीलगत कार्पेट फटका आपण पाहतोय. तदनंतर मात्र लॉंग ऑफचा क्षेत्र शिकवून चेंडू अडवेल, चेंडूची फेकी करेल. तोपर्यंत मात्र 2 धावा पळून कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांशी संघ पोहोचतोय 22 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी नाममात्र 12 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 7 चेंडू आणि 12 धावा असं समीकरण. एक रोमहर्षक सामना दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. पुन्हा एकदा एकच धाव. एकेरी दुहेरी धावसंख्येने मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो अर्थातच कर्जी गवळवाडी संघ.
दोन षटकं संपतायत. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 23 अशी धावसंख्या. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 11 धावा, 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. कृपया आमच्या स्वयंसेवकांनी पाणी नेऊन मैदानात द्यायचं आहे. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघातर्फे तिसरं निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अमितची वर्णी लागताना आपण पाहतोय. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 11 धावा रोखून ठेवायच्या आहेत आणि या रोखून ठेवण्यामध्ये गोलंदाज अमितला यश प्राप्त होईल का हे मात्र पाहण्याजोगं असेल. फलंदाजांचा विचार केला तर एका बाजूला अक्षय असेल, एका बाजूला रोशन असेल. दोन्ही सेट झालेले बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दोघांच्या मनगटामध्ये ताकद आहे हा सामन्याचा विजय खेचून आणण्याची. 6 चेंडूंमध्ये 11 धावासाठी मात्र 2 मोठे प्रहार नितांत गरजेचे असतील आणि तेच 2 मोठे प्रहार मारण्यात अमित अक्षय नावाचा फलंदाज यशस्वी होईल का हे मात्र पाहण्याजोगं असेल. गोलंदाजी मार्कवरती अमित, फलंदाजी मार्कवरती अक्षय. फुलटॉस चेंडू आणि त्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी जरूर प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा या ठिकाणी आरामातरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. म्हणजे चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज या रखरखत्या उन्हामध्ये धावून धावा जमा करतायत. म्हणजे नक्कीच त्यांच्या फिटनेसचा कस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाच चेंडू शिल्लक असतील. 5 चेंडूंमध्ये 9 धावा जिंकण्यासाठी, अर्थातच कर्जी गवळवाडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि मैदानावरती वादळ जरी आपण पाहतोय तरी मात्र फलंदाजीमध्ये वादळ अक्षय निर्माण करेल का हे मात्र पाहण्याजोगं असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, खोदून मारण्याचा प्रयत्न. 1 धाव या ठिकाणी प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का आणि पुन्हा एकदा चांगली क्षेत्ररक्षण जरी झालं तरी खराब फेकी आणि त्याच जोरावरती 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या दोन्ही फलंदाजांकडून. 2 धावांनी पुन्हा एकदा समीकरण बदलेल. 27 ही धावसंख्या धावफलकावरती. म्हणजे जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 4 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण. 7 चेंडू आणि 4 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी अर्थातच कर्जी गवळवाडी संघाला. यानंतर होणारा सामना भैरवली भांगणेवाडी वर्सेस तुंबाड शिंदेवाडी. भैरवली भांगणेवाडी संघाने नाणेफेक जिंकून आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. 4 चेंडू शिल्लक असतील. निर्णायक 4 चेंडू. गोलंदाज अमित गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अक्षयाला. आणि नक्कीच 4 चेंडूंमध्ये 7 धावा करण्यासाठी झगडताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूने संघर्ष आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. यावेळी फुलटॉस चेंडू, खराब चेंडू आणि त्याला हलकेच स्टेअर केलाय. म्हणजेच चांगली फलंदाजी. अगोदरच चेंडूला ओळखलं होतं आणि नंतर चेंडूला मात्र हलकेच स्टेअर केलाय. चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार चौकारासाठी. अक्षयच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत परिवर्तन होतंय. 31 ही धावसंख्या धावफलकावरती. नाममात्र 3 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 3. आता मात्र समीकरण पाहिलं तर 3 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण. अजूनही सामना दोन्ही संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळेल. जर गोलंदाज अमितने काही या ठिकाणी चमत्कार केला तर नक्कीच अनसपुरे मालपवाडी संघ हा सामना जिंकेल. आणि जर फलंदाज अक्षयने काही चमत्कार केला तर कर्जी गवळवाडी संघ हा सामना जिंकेल. कोणता खेळाडू या ठिकाणी चमत्कार मैदानावरती दाखवेल त्याला मात्र नमस्कार केला जाईल. यावेळी मात्र खोदून मारण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका, देखना फटका. 1 धाव निश्चित मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवेल, चेंडूची फेकी करेल. तोपर्यंत 2 धावा पण पूर्ण केल्या गेल्यात. म्हणजेच 33 ही धावसंख्या. सामना
बरोबरीत आतापर्यंत आणून ठेवलाय तो फलंदाज अक्षय आणि रोशन यांनी. आता मात्र गोलंदाज अमित याला एक धाव रोखून ठेवावी लागेल, कारण कंपल्सरी चेस या पद्धतीचा हा सामना. कर्जी गवळवाडी वर्सेस अनसपुरे मालपवाडी दोन्ही तुल्यबळ संघ या स्पर्धेत आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. कोणत्या संघाच्या बाजूने विजयाचा निकाल लागेल हे मात्र पाहण्याजोगं असेल, कारण दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. कारण क्षेत्र कोणतंही असो, कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट तुमचे प्रामाणिक असतील तर मात्र यशाला सुद्धा पर्याय नाही, आणि तेच कष्ट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी हलके स्टेअर केलाय, स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय आणि तदनंतर मात्र एक धाव चित्याच्या चपळाईने पूर्ण केली आहे. इथे मात्र विजय प्राप्त करतोय तो अर्थातच कर्जी गवळवाडी संघ पुढच्या फेरीत प्रवेश करतोय. खूप खूप अभिनंदन गवळवाडी संघाचं, आणि हार्डलक बॅडलक म्हणावं लागेल ते अनसपुरे मालपवाडी संघाचं. मालपवाडी संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण आपलं सन्मान चिन्ह या ठिकाणी येऊन आपण स्वीकारायचं आहे. खूप खूप धन्यवाद, आपण या स्पर्धेत सहभागी झालात. त्याचप्रमाणे कर्जी गवळवाडी संघ आपलं सुद्धा अभिनंदन, आपण पुढच्या फेरीत प्रवेश केलात. पुढच्या फेरीसाठी सुद्धा आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतोय. यानंतर होणारा सामना बहिरवली भांगणेवाडी वर्सेस तुंबाड शिंदेवाडी. भांगणेवाडी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. हे जातात ते कोण? भांगणेवाडी नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतली आहे, म्हणजेच फलंदाजी स्वीकारली, आणि शिंदेवाडी संघाला क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलंय. तर थोडासा आपण आवाजात बदल करूया. माझे साथी समालोचक